येवला तालुक्यातील बाभुळगाव बुद्रुक येथील आदिवासी वस्तीमध्ये विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या मंजूर निधीतून साकारण्यात येणाऱ्या भव्य सभा मंडपांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला। या सभा मंडपांमुळे आदिवासी बांधवांना विविध सार्वजनिक उपक्रम, बैठका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सर्व सोयीयुक्त अशी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे। ग्रामीण भागाचा विकास आणि जनहिताच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू असा विश्वास यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला विशेष प्रयत्न करणारे सेवानिवृत्त PSI बाबासाहेब भालेराव आणि निर्मला भालेराव, तसेच कार्यक्रमास राजेंद्र चव्हाण, वसंत कांबळे, राजेंद्र जाधव, संजू जाधव, शांताराम भालेराव, अक्षय वाबळे, किशोर भाऊ बोलणारे, जनार्दन वाबळे आणि श्रावण येवले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभा मंडप मंजूर झाल्याबद्दल येथील आदिवासी बांधवांनी आणि ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। या प्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंतरावजी पवार, मकरंदजी सोनवणे, मोहनजी शेलार, सचिन कळमकर, रमेश गायकवाड, देविदास निकम, सुनील पैठणकर, सुरेश गायकवाड, बाबासाहेब भालेराव, उत्तराम घोले, राजेंद्र जाधव, भगवानराव लोंढे, निर्मला भालेराव, अभियंता हिमांशू चव्हाण आणि या गावच्या सरपंच सुभाष वाबळे, जमलेले सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। कारण का आपला हा जो विकास झालेला आहे तो आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे, परंतु त्याच्या पाठीमागची जी शक्ती आहे आपण सर्वजण आहात। आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच साहेब हे सगळं करू शकले। आणि आजही आपण जर बघितलं तर अख्ख्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचे कामं आज आपल्याला बघायला मिळत आहेत आणि मोठमोठे प्रकल्पसुद्धा इथे बघायला मिळत आहेत। आणि त्याचाच हा छोटासा भाग म्हणून जे आहे, पहिला एक सभा मंडप झाला, दुसरा झाला आणि आता हा तिसरा सभा मंडप होत आहे। निश्चितच आपल्या गावच्या अनेक समस्या असतील, परंतु आपण टप्प्याटप्प्याने जे आहे त्या समस्या सोडवण्याचं काम करत असतो। जसजशी लोकसंख्या वाढते तसं, म्हणून मी जास्त न बोलता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। आपण मागणी केल्याप्रमाणे मी एवढंच सांगेन की आपण सभागृहाची वगैरे मागणी करण्यापेक्षा आपण एक अभ्यासिका असेल, व्यायामशाळा असेल त्याची मागणी केली तर फार बरोबर। कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या सर्वांनी जे आहे शिक्षणाला महत्त्व दिलं आणि शिक्षण आणि प्रकृती याच्या माध्यमातूनच भावी पिढी चांगल्या अर्थाने घडू शकते आणि म्हणून आपण त्याला त्यासाठी प्रोत्साहन दिलं। तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स। आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स। विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला। व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा, येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता, हर्षू कॉम्प्युटर्स। आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात। आमच्या सेवा नवीन व रिफर्निश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, CCTV कॅमेरा फिटिंग आणि AMC। आमची खासियत, लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात। साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे। डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड, NDC बँक जवळ, येवला या ठिकाणी। संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा 93 22 00 39 58। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस, येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम। आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता, चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट,
मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.